आताच्या सिच्युएशनमध्ये 80% मुलांचा माइंडसेट मी तुम्हाला समजून सांगते. मॅक्झिमम मुलांचा हा माइंडसेट आहे की खालतर तुपाशी नाहीतर उपाशी. म्हणजे पॅकेज पाहिजे खूप चांगलं, कंपनी पण खूप चांगली पाहिजे आणि टेक्नॉलॉजी तर अति भारी पाहिजे. अरे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे समजून घ्या की जर तुम्ही फ्रेशर आहात आणि जर तुम्हाला काहीच माहीत नाही आहे आणि तुमच्याकडे फक्तच एक डिग्री आहे, तर त्यावरती तुम्ही एवढ्या सगळ्या अपेक्षा कसं काय ठेवता? स्वप्न मोठे असावेत असं प्रत्येकजण सांगतो. तुम्ही नक्की मोठे स्वप्न ठेवा. पण तुम्ही तेव्हा ठेवा ज्यावेळेस तुम्ही कॅपेबल असाल. त्यामुळे आधी कॅपेबल बनण्यावरती फोकस करा की बाबा मला ही गोष्ट प्रॅक्टिकली, ओरली आणि थेरॉटिकली पूर्ण येते आणि त्यानंतरच तुम्ही ते एक्सपेक्टेशन ठेवा. मॅक्झिमम मुलांचं असं होतं की 4 दिवस अभ्यास केला की 4 लाखाचं पॅकेज, 8 दिवस अभ्यास केला की 8 लाखाचं पॅकेज. अरे पण असं नाहीच आहे ना. जर तुम्हाला स्पेशलायझेशन करायचं आहे स्पेसिफिकली डेव्हलपमेंटमध्ये, तर रिएक्ट शिवाय पर्याय नाही. बॅकएंड असेल तर बॅकएंडमध्ये सुद्धा स्प्रिंग फ्रेमवर्क किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शिवाय पर्याय नाही. कारण इंडस्ट्रीमध्ये त्या लेवलचं काम चालतं. त्यामुळे जर तुमचं खरंच तेवढं नॉलेज असेल तर आणि तरच तेवढं एक्सपेक्टेशन ठेवा आणि टिल टाईम तोपर्यंत तुम्ही जे मिळेल त्यावरती जॉब ॲक्सेप्ट करा. तो गॅप होऊ नका देऊ, कारण मॅक्झिमम मुलांचे खूप जास्त गॅप झालेत करिअरमध्ये आणि गॅपमुळे त्यांना रिजेक्शन्स मिळतात. त्यांच्या रेझ्युमेमधून त्यांना रिजेक्ट केलं जातं. त्यामुळे मी सगळ्या मुलांना सावध करण्यासाठी हा मेसेज करते, कारण इयर एंडला ऑलमोस्ट 3च महिने बाकी आहेत. अजूनही जर तुम्ही हा विचार करत बसलात की हा जॉब नको, तो जॉब नको, हा जॉब असा, तो जॉब असा, तर तुमच्या रिझनवरती अजून जास्त गॅप होणार आहे आणि ते गॅप पुन्हा जाऊन रिजेक्शनचं रिझन बनणार आहे. त्या केसमध्ये कंपनी ठरवते की तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा की नाही. सो त्यामुळं खालतर तुपाशी नाहीतर उपाशी हा जो थॉट आहे हा थोडा साईडला ठेवा आणि प्रॅक्टिकल राहा की मला आता जेवढं येतं त्यावरती माझी करिअरची सुरुवात करतो आणि त्यानंतर ज्यावेळेस माझ्याकडे चांगलं नॉलेज येईल त्यावेळेस मी स्विच करतो. तो करेक्ट टाईम आहे.